आज महाविकास आघाडीकडून नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करून ज्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे। आपण बघू शकतो की एक आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याच रॅलीच्या माध्यमातून नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाऊन तिथे नाशिकचे जे आहे ते उमेदवार राजाभाऊ वाजे आणि दिंडोरीचे उमेदवार भास्कर वगैरे या दोन्ही उमेदवारांचा अर्ज दाखल करण्यात येणार आहे। आणि या संपूर्ण अर्ज दाखल करण्यासाठी संजय राऊत, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील हे तीन प्रमुख नेते महाविकास आघाडीचे हे या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। खरं तर महायुतीचा अद्याप जे आहे उमेदवार हे नाशिकमध्ये ठरलेलं नाहीये, पण ते आधीच आज महाविकास आघाडीकडनं जे आहे ते उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येत आहे आणि शक्ती प्रदर्शन सुद्धा एक मोठ्या प्रमाणात करण्यात येत असल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। एक भव्य रॅलीचं जे आहे ते आयोजन या संपूर्ण परिसरामधून करण्यात आलेलं आहे आणि आपण बघू शकतो की मोठ्या एका गाडीवरती संजय राऊत, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात हे जे आहेत हे दाखल झालेले आहेत आणि आलेल्या सगळ्यांना जे आहे अभिवादन करत असल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। महायुतीचं मात्र अद्याप जे आहे ते उमेदवार हे ठरलेलं नाहीये, त्यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम अवस्था आहे आणि त्या आधीच आज महाविकास आघाडीकडनं शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल करण्यात येत असल्याचं आपल्याला बघायला मिळतं। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।